बरं का. ते गाव होतं, त्या गावात दोघं मित्र होते, मुसलमानाचा ब्राह्मण समाजाचा. लय जीवाचे मित्र होते ते दोघं. देवेंद्र फडणवीस सारखाच. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले आहेत राज्यात. आपण काय म्हणतो सकाळी देवबाप्पाला ब्राह्मणाला पाय पुढे द्यावा म्हणतो की नाही. तो काय म्हणतो कल्याण होऊन येत नका कोणा पण म्हणतो की नाही. त्याचं काम तो करतो बिचारा. आपण इतकी इज्जत देतो हा गावागावात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच येडवून करते, नाही तर बाकी सगळे देवबाप्पा चांगले राज्यातले टोटल. ते राज ठाकरे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे बघा, ते नितीन गडकरी साहेब बघा, आणखीन कोण कोण असते बघा तुम्ही, ते बापट साहेब होते ते बघा तुम्ही, सगळे बघा. गावागावातले देवबाप्पा बघा सगळे चांगले. पुजारी जेवढे ते बी बघा सगळे चांगले. मनोहर जोशी साहेब बघा कसे होते सगळे चांगले. हे त्याच्या येडवून करतो म्हणून हो ना राव. असं कसं देवबाप्पा लागलाय का हे सरकारला. ही कोणचा देवबाप्पा आहे. सगळे सुपाऱ्या दुसरीकडे होते, तिसरीकडेच खार काढ होती. आणि काय बोलावं राव याला. आमचा जीव तळतळायला लागला आरक्षणासाठी. ते बघा दोन मित्र होते एका गावातलं सांगतो परत ते जातीवर नाही तिकडं नेलं जा म्हणा तिकडं कर तुला काय करायचं. हे आमच्या गावखेड्यातले ठरलेले खरे हिस्से ती. एका गावात ना एक ब्राह्मण आणि मुसलमान दोघं मित्र होते जीवाचे लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. ते काही असो सुख दुःख एकामेकासंग करायचे. दुःख असलं तरी सोबत, सुख असलं तरी सोबत. एक भाकर दोघाची. किती अडचण आली तर ते वेगळं कुटुंब नव्हते, एवढे जीवाचे मित्र. आणि पहिल्या काळात मित्र तो होते, हे ना करू नका. पहिल्या काळात हे मित्र तो होते, जातीपेटीच्या पलीकडचे मित्र तो होते. मग एक दोघं ब्राह्मण आणि एक मुसलमानाचा जीव होता. पण त्या मुसलमानाला घरी ऐकायचं होतं. त्याला पैशाची अडचण आली म्हणून त्या ब्राह्मण मला आपल्याला ते मुसलमान मला घरी ऐकायचं. तर देवबाप्पा जरा बरं असायचं. ठीक आहे म्हणलं इकू. एकटे झाल्या माणसाने घर घेतलं. पण मध्यस्थी देवबाप्पा होती दोघांच्या मध्यस्थी. आता शेवटी मध्यस्थी लागतोच कोणतरी. ते वाडा ऐकला एका माणसाला, गडबड नाही ना. एक वाडा ऐकला झालाच नव्हता, देऊन टाकला. फक्त ते म्हणले देवबाप्पा शब्द गाव खेड्यात खाली पडून देत नाही. पहिली पद्धत ते म्हणले ही वाडा मला ऐकायचा आहे. पण ते मुसलमान जाताना म्हणला बाबा आपलं काय कर वाडा ऐकायचं. पण तेवढी त्या भीतीला एक खुटी, तेवढी खुटी आपल्याला ठेवायची, तेवढी एक खुटी राहती. आता त्या घर घेणाऱ्याला वाटलं खुटी म्हणजे काय एवढा मोठा वाडा घेतला काय त्याला एवढं. आणि त्या खुटीपर्यंत जायला फक्त रस्ता जायचं यायचं तेवढंच. राहू दे म्हणले जाऊ दे. देवबा म्हणले राहू देवा त्याला तेवढी खुटी जाऊ दे. यायचं जायचं त्याला फक्त घर नाही राहिलं त्याला आता राहायला. कमीत कमी जुनी आठवण म्हणून तेवढी खुटी ठेवायची असेल त्याला. असं त्याला काय माहित पुढं काय. ते ठीक मला वाड्यावाला रजिस्ट्री झाली, रजिस्ट्री लिहून टाकलं. ती सगळा वाडा आमक्या आमक्याचा त्या घेणाराचा. आणि ती खोटी तेवढी मात्र त्या मुसलमानाची त्याला जायला तेवढं आपलं रोज आठवण म्हणून बघायची ते त्यासाठी. तर ते घर मालकरी होतं, ती कोण टाकलं ती घर. तेव्हा पण ती खोटी ठुलती तिथं तशीच. 2-4 दिवस राहिलं ते घरावर माझ्या. 2-3 दिवसांनी मुसलमानाचं काय का धंदा असतो तुम्हाला माहिती. ते धंदा झाला ते काय ते कातडं घ्यायचं त्या कुटीला नेऊन अडकायचं. ते मुसलमानाचा माणूस तो ते घर घेणारा म्हणला आता ते उंबलं तरी कुठी असं ठोली काय. आता तर खेळू घर सोडून द्यायची वेळ आली त्या वासानी. ते 2-4 दिवसाला गेलं तिथं ते अडकायचं. घर सोडून गेले ते. गेलं का खोटीमुळे घर फुकट गेलं. पण मित्रत्व डेंजर असतं. ते ब्राह्मण आणि ते मुस्लिम धर्माचे मित्र दोघं होते ना, त्यांनी सांगताना सांगितलं होतं हे बघ आयुष्य कडीला घातलाय आपण दोघांनी मित्रत्वात. मारताना सुद्धा जेव्हा आधी मरण ना त्याचे आमचे संस्कार एकमेकांच्या दोघांनी करायचे. हे बी मित्रत्व त्यांचं ठरलं. ठीक आहे. मग तो ब्राह्मण म्हणला मी मेलो तर मला इथं पुरेव. मुसलमान मेला म्हणला मी मेलो तर तिथं पुरेव. आता ह्या ब्राह्मणाने सांगून ठेवलं त्याला मी मेलो की मला कब्रस्तान मध्ये येऊन पुरेव. ब्राह्मण आता शब्द दिलेला होता मित्र. मेलं ब्राह्मण मेल्यावर आता शब्द दिलता कब्रस्तानाकडे न्यायचं. निघालं नेला चाट तिकडं कब्रस्तानाकडे. सगळे मुसलमान जागे झाले. ते म्हणले इकडं किधर चालला इकडं मुंबई चालला. ते म्हणले आता मी शब्द दिलता कब्रस्तानामध्ये ब्राह्मण ते आता ब्राह्मणाला तिथं न्यायचं म्हणलं. मुसलमान तर जे कुटाकुटी सुरू झाली. म्हणजे मेल्यावर सुद्धा ब्राह्मण 7-8 10 मारले बा.
सोपं नाही ते कधीच करून देणार नाही ते सोपे नाही ते जातीवाद नाही हे काही काहीला खोडी येत असल्या त्या अशा खोट्या ठेवतात आणि पुरं वाटोळ करून टाकलं यांनी मराठी